नमस्कार, मैं योगिनी। सच का आईना दिखाने वाले इंडिया 18 टीवी न्यूज में आपका स्वागत। आइए देखते हैं। भिवंडी ग्राम पंचायत रहनाल द्वारा आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान व महिला सशक्तिकरण अभियान अंतर्गत महिला मिलावा व हल्दी कुमकुम समारोह का आयोजन मंगलवार 3 फरवरी 2026 को आगरी समाज हाल रहनाल चरनीपाड़ा भिवंडी में किया गया, जिसमें ग्राम पंचायत रहनाल सरपंच प्रियंका अनिकेत पाटिल व ग्राम पंचायत रहनाल उप सरपंच प्रताप मारुति पाटिल व ग्राम विकास अधिकारी श्री गणेश किशन पड़वल एवं रहनाल ग्राम पंचायत के सभी सदस्यों ने आए हुए गणमान्यों का स्वागत सत्कार पुष्पगुच्छ देकर किया। तो वहीं पर हजारों की संख्या में उपस्थित महिलाओं को ग्राम पंचायत रहनाल की महिला सदस्यों ने हल्दी कुमकुम लगाकर व वस्तु भेंट देकर सम्मानित किया। बता दें कि इस कार्यक्रम में हजारों की संख्या में महिलाएं उपस्थित थीं, पूरा हाल खचाखच भरा हुआ था। तो वहीं पर उप सरपंच प्रताप पाटिल व अन्य कई गणमान्यों ने अपने अपने विचार व्यक्त किए। आइए देखते हैं इस खबर में। आलेला, परंतु आमच्या महिला ज्या कामगार वर्गातल्या आहेत त्या 6 नंतरच इथे येतात आणि तुम्ही बघितलं 6 नंतर हा हॉल पूर्ण भरलेला आहे। जवळजवळ 1500 ते 1700 महिलांचा हा एक बैठक हॉल आहे। या हॉलला आता तुम्ही सांगितलं की याच्या पुढे भिंत तोडून हा प्रोग्राम करावा लागेल, परंतु सर नक्कीच यापुढे भिंत तोडायची काही आवश्यकता लागणार नाही। याहून मोठा हॉल देखील आपला बाहेर उपलब्ध आहे, त्या प्रांगणात आपण तो कार्यक्रम घेऊ आणि तुमचं मार्गदर्शन लाभेल अशी आम्हाला आशा आहे। तर सरांनी आपल्याला मार्गदर्शन भाषणात सांगितलं की महिलांना रोजगार देणार। खरंच सर, या महिलांना आमच्या रोजगाराची आवश्यकता आहे, कारण तुम्ही सांगितलं छत्री बनवणे, रेनकोट बनवणे, ज्या महिलांना शिलाईचं काम येते त्यांनी नक्कीच आपल्या ग्रामपंचायतमध्ये नोंदणी करावी। कारण सरांनी सांगितलं का इथे मला एक कारखाना उभारायचा आहे। सर, तुम्हाला कारखाना देखील आमच्या महिला ग्राम संस्थेकडे, जी माऊली आमची ग्राम संस्था आहे त्या संस्थेकडे एक जागा उपलब्ध आहे आणि त्या जागेमध्ये तुम्हाला आम्ही कारखाना उभारण्यासाठी मदत करू। आम्हाला तुम्ही जशी आमच्या महिलांना तुम्ही रोजगार देणार तसा आम्ही तुम्हाला देखील सहकार्य करू, तुमचा कारखाना इथे उभारू आणि आमच्या महिलांना तुम्ही नक्की तिथं रोजगार उपलब्ध करून द्या असं मी तुम्हाला विनंती करतो। इथेच थांबतो। जय हिंद। त्याचबरोबर आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या तुम्ही बसलेल्या वयाने आमच्या आई, त्याचबरोबर आमच्या भगिनी, सगळ्यांनी जोरदार घोषणा द्यायची आहे काय? स्त्री शक्तीचा, स्त्री शक्तीचा आवाज येत नाही यार। स्त्री शक्तीचा, असं तुमच्यासाठी एवढे तुम्ही एवढा आवाज करता पाहिजे, पण आज तुमचाच अशा पद्धतीचा असल्याने ठीक आहे, तुम्हीच विचार करायचा आहे। आज या ठिकाणी 3 प्रकारचे चेहरे आलेले दिसतात। पहिला चेहरा जो आहे तो काहीतरी कार्यक्रम आहे म्हणून जायचं अशासाठी आलेला आहे। दुसरा चेहरा जो आहे तो काहीतरी मिळणार आहे म्हणून आलेला आहे आणि तिसरा चेहरा जो आहे ना संपूर्ण प्रफुल्लित आणि आनंदी दिसणारा तो म्हणजे ह्या ग्रामपंचायतीला सपोर्ट करणारा आहे। तर सगळ्यांनी ह्या ग्रामपंचायतीसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या। असं सहकार्य आणि तुमचं महिलांचं जर या ग्रामपंचायतीला असेल तर मला वाटतं शासनाने जेवढ्या योजना राबवलेल्या आहेत या संपूर्ण योजना यशस्वी करण्याची संपूर्ण ताकद असेल तर ती म्हणजे तुमच्यामध्ये। पण आता ही आमची जी महिला आहे तर ही महिला अशाच पद्धतीनं सशक्त कशी असावी, तर त्यासाठी मी तुम्हाला थोडक्यात एक माहिती देतोय की आज ज्या वेळेस इथे आपण उपस्थित आहात, आपल्या घरातली सगळी कामं बरेचसे जण इथं करून आलेला आहात आणि काही काहींना असं वाटतं की आता माझं काम भरपूर आहे घरातलं, अशा सुद्धा इथे महिला आलेल्या आहेत। तर लक्षात ठेवा, तुम्ही नेहमी काम आणि कामच करत आलेला आहात। 24 तास कसं नियोजन करतो याच्यावरती आपलं आयुष्य अवलंबून असतं आणि त्यामुळे
आपल्या सगळ्या महिलांना जर काम पाहिजे तर कामाकरता वेळ दिलाच पाहिजे आणि वेळ देता येतो. काही लोक आयुष्यभर वेळ मिळत नाही म्हणून कारणं देत राहतात आणि आयुष्यभर गरीब राहतात. काही लोक काय करतात, या वेळेला गुलाम करतात आणि आयुष्याला पुढे जोमाने यशस्वीतेकडे घेऊन जातात. आमची अशी इच्छा आहे, सरकार आपल्या परीने काम करतं. आपल्या हे जे राहणारं गाव आणि आपल्या इथे जे सगळं जे उभं केलेलं आहे, खरंच मला बघून खूप आनंद झाला. मी देशभर फिरतो, देशाच्या बाहेर जातो, पण इथे आल्यानंतर असं जाणवलं की तुमच्या स्थानिक गावामध्ये फार मोठं कुटुंब आहे. तुमचं राहणार गाव, मी एक गाव म्हणणार नाही, हे राहणार गाव एक मोठं कुटुंब आहे आणि या कुटुंबाची नोंद जर आपल्या सगळ्या महिलांनी एकत्र आलं आणि एक आपण चांगला व्यवसायाची जर आपण सुरुवात केली तर हे राहणार गाव देशाच्या किनाऱ्यावरती कुठेतरी आपलं स्थान बळकट करेल. एवढी ताकद तुमच्या सगळ्यांमध्ये आहे. म्हणून माझी तुम्हा सर्व महिलांना विनंती आहे, आपल्या कामाची नोंद ही आपले माननीय जे पंतप्रधान त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. समस्या आहेत, समस्या येणार आणि जाणार. काही लोक समस्या घेऊन जीवन जगतात, पण आपल्याला जर सक्षम नेतृत्व असेल तर समस्यांना आपण मार्ग काढू शकतो आणि मार्ग काढण्याकरता मला वाटतं आपलं सर्व सन्माननीय जे व्यासपीठ आहे ते आपल्या सोबत आहे. आणि त्यामुळे माझी सर्व महिलांना नम्र विनंती आहे, इथे ज्या सगळ्या महिला आलेल्या आहेत, सगळ्या महिलांना आपल्याला जे 24 तासापैकी 8 तास आपण काम केलं पाहिजे. मी बऱ्याचदा म्हणतो, आपल्या घरामध्ये पुरुष काम करतो आणि स्त्री ह्या कुटुंबाचा सांभाळ करते, पण स्त्रीच्या कामाची कुठेच नोंद होत नाही. मंच पे उपस्थित सभी मान्यवर, आज इस कार्यक्रम में थोड़ा शांत बैठिए प्लीज. छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार घालून त्यांचा पण पुष्पहार घालूया. आपल्याला काय वाटणार नाही, परंतु तुम्ही जर 1 लाखाचं लोन घेतलं आणि जर बँकमध्ये तुमच्याकडे हप्ता न भरण्याला आल्यावर तुम्हाला स्वतःहून तुम्हाला कमीपणा वाटेल आणि तुम्ही त्या धंद्यासाठी नक्कीच धावपळ करणार आणि तो बिझनेस तुम्ही एक्स्ट्रा त्या आजारांना आम्ही काय केलं विकत अरे असू दे, तुम्ही मध्ये राहाल तर द्याल कशा? तुम्ही इथं उभं राहा, इथं उभं राहा, तू तिकडे राहा. ए ताई, तू तिकडे. ऐसे ही न्यूज देखने के लिए हमारे साथ जुड़े रहिए
और हमारे चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब करें और बेल आइकॉन जरूर प्रेस करें। तब तक के लिए धन्यवाद।